Today we discuss about conical pendulum. आपण 11वीमध्ये सिंपल पेंडुलम पाहिलेला आहे. सिंपल पेंडुलम म्हणजे काय? अशी अरेंजमेंट ज्याच्यामध्ये एका दोरीला आपण बॉब बांधतो आणि त्या बॉबला मोशन देतो, त्याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. आज आपण कोनिकल पेंडुलम पाहतोय. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय की अशी अरेंजमेंट ज्याच्यामध्ये बॉब connected to long lightweight inextensible string and suspended from rigid support. म्हणजे आपण तो बॉब जो आहे तो अशा दोरीला बांधतोय जिची लांबी जास्त आहे, लॉंग आहे, तिचं वेट कमी दोरीचं, आणि इनएक्सटेन्सिबल म्हणजे जी दोरी ताणली जाणार नाही बॉबच्या वजनाने, अशी दोरी. तर त्या दोरीला आपण बॉब बांधतोय आणि ते एका रिजिड सपोर्टपासून सस्पेंड करतोय. आता आपण अशी मोशन देतोय, मोशन इज गिवन सच दॅट, आपण मोशन असे देतोय की जेणेकरून काय होईल, बॉब परफॉर्म युनिफॉर्म होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अँड स्ट्रिंग परफॉर्म कोन लाईक स्ट्रक्चर. सच अरेंजमेंट और सच पेंडुलम इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम. म्हणजे आपण त्या बॉबला मोशन देतानाच अशी देतोय की तो बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल आणि जी दोरी आहे ती कोन लाईक स्ट्रक्चर परफॉर्म करेल. कारण फिगरमध्ये पहा, सी हा काय आहे, सेंटर आहे सर्कलचा, आणि त्या सेंटरच्या दोन्ही बाजूला, म्हणजे सेंटर ही थोडक्यात मीन पोझिशन झाली आणि बी आणि डी ही एक्स्ट्रीम पोझिशन झाली. तर दोन एक्स्ट्रीम पोझिशनच्या दरम्यान स्ट्रिंगनी कशी स्ट्रक्चर परफॉर्म केलं आहे, कोन लाईक स्ट्रक्चर परफॉर्म केलं आहे, म्हणून ह्या पेंडुलमला कोनिकल पेंडुलम म्हणलं जातं. तर फिगरमध्ये काय दाखवले पहा, टी म्हणजे काय, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन. बॉबचं जे काय वजन आहे त्या वजनांमुळं दोरीमध्ये टेन्शन तयार झालं आहे. एम जी म्हणजे काय, वेट ऑफ बॉब ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ सर्कल, जो काय सर्कल तयार होतोय बॉबच्या मोशनमुळं त्याची रेडियस आहे. थीटा म्हणजे काय, अँगल मेड बाय स्ट्रिंग, तर त्या दोरीने अँगल तयार केलेला आहे थीटा. तर फिगरवरून काय लिहिता येईल आपल्याला, साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा म्हणजे काय असतो, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड कोणती, थीटाच्या आर, आणि हायपोटेनियस काय आहे, यल म्हणजेच ए बी. म्हणजे थोडक्यात साइन थीटा म्हणजे काय लिहिता येईल, बी सी अपॉन ए बी. तर बी सी हा कशाच्या इक्वल आहे, आरच्या, आणि ए बी हा कशाच्या इक्वल आहे, एलच्या. म्हणजेच साइन थीटा इज इक्वल टू आर डिवाइड बाय यल. देअरफॉर वी कॅन राईट आर इज इक्वल टू यल साइन थीटा. तर ही यल साइन थीटाची व्हॅल्यू आली. पुढं काय म्हणलं आहे, व्हेन बॉब इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन बी, ज्यावेळेस बॉब हा बी या ठिकाणी असेल, देर आर टू टाईप्स ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. फर्स्ट, इट्स वेट एम जी ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन, अँड सेकंड इज टेन्शन इन द स्ट्रिंग ॲक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन. आपण टेन्शनची डायरेक्शन दाखवली पहा फिगरमध्ये, आणि वेटची सुद्धा डायरेक्शन दाखवली. आता हे जे टेन्शन जे आहे दोरीमधलं, त्याचे परत दोन कॉम्पोनंट असतात. नेक्स्ट पेजला पाहू. टेन्शन टी हॅविंग टू कॉम्पोनंट, टी साइन थिटा अँड टी कॉस थिटा. तर हा जो टी साइन थिटा आहे हा होरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, आणि तो कशाच्या वर असतो, रेडियस ऑफ सर्कलच्या. म्हणून आपण फिगरमध्ये दाखवताना रेडियसवर टी साइन थिटा दाखवला आहे, आणि बीच्या अपवर्ड डायरेक्शनला टी कॉस थिटा दाखवला आहे. टी कॉस थिटा इज व्हर्टिकल, वरच्या दिशेने, म्हणून व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणतोय, आणि टी साइन थिटा हा आडवा आहे म्हणून होरिझॉन्टल कॉम्पोनंट. तर हा जो टी साइन थिटा आहे हा काय करतो, इट प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स टू मेंटेन द सर्क्युलर मोशन ऑफ बॉब. बॉबला जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल तर आपल्याला माहिती की सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्स गरजेचं असतं. ते इथं कोण प्रोव्हाइड करते,
टी साइन थीटा. Therefore we can write T sin theta is equal to mr omega square, which is equation 1. आता T cos theta काय करतो, बॉबचं जे काय वेट आहे त्याला बॅलन्स करतो. component T cos theta balance weight of bob. Therefore we can write T cos theta is equal to mg, which is equation 2. Now divide equation 1 by equation 2. Therefore T sin theta upon T cos theta is equal to mr omega square divided by mg. तर कॅन्सल होईल, टी कॅन्सल होईल. Therefore we get sin theta upon cos theta is equal to r omega square upon g. तर ओमेगा स्क्वेअरसाठी इक्वेशन लिहितोय आपण. Therefore ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा. जी वरती जो छेदस्थानी होता तो तिकडे गेल्यावर अंशस्थानी गेला आणि आर हा अंशस्थानी होता, पलीकडे नेल्यावर छेदस्थानी गेला. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा आपण आर कॉस थीटा. त्याला इक्वेशन 3 म्हणलंय. बट फिगरवरून आपण काय लिहिलं तर आर इज इक्वल टू एल साइन थीटा. तर ती जी आरची व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 3 मध्ये पुटअप केली तर काय मिळेल आपल्याला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा ॲज इट इज डिवाइड बाय आरच्या ऐवजी काय पुटअप केलं, एल साइन थीटा कॉस थीटा ॲज इट इज. साइन थीटा कॅन्सल होईल. देअरफॉर वी गेट जी अपॉन एल कॉस थीटा. स्क्वेअर रूट घेतला. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट जी डिवाइड बाय एल कॉस थीटा. दिस इज अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. आता ह्याचा वापर कुठं करायचा आहे आपल्याला, पिरियडसाठी. नेक्स्ट इक्वेशन फॉर पिरियड. पिरियडचं इक्वेशन काय असतं, 2π अपॉन ओमेगा. 2π ॲज इट इज, ओमेगाची किंमत टाकली, अंडर स्क्वेअर रूट जी अपॉन एल कॉस थीटा. आता शिफ्ट केला एल कॉस थीटा न्यूमरेटरला, म्हणजेच काय मिळेल, टी इज इक्वल टू 2π इंटू अंडर स्क्वेअर रूट एल कॉस थीटा अपॉन जी. दिस इज इक्वेशन 5 which represent इक्वेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. तर हे इक्वेशन 3 मार्कसाठी विचारलं जातं. ऑप्टेन इक्वेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. इथपर्यंत आपल्याला इक्वेशन ऑप्टेन करायचं असतं. पुढं सांगितलं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रिसिप्रोकल ऑफ पिरियड. दॅट इज एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. तर टीची व्हॅल्यू पुटअप केली आणि तेच परत पुढच्या स्टेपला काय लिहिलं आहे, एन इज इक्वल टू 1 अपॉन 2π अंडर स्क्वेअर रूट जी अपॉन कॉस थीटा. दिस इज इक्वेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. म्हणजे आपण इथं फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन ऑप्टेन केलं, पिरियडचं इक्वेशन ऑप्टेन केलं आणि पिरियडचं इक्वेशन ऑप्टेन करण्यासाठी ओमेगा माहीत पाहिजे. म्हणून सगळ्यात आधी आपण ओमेगा कॅल्क्युलेट केला, ओमेगासाठी इक्वेशन ऑप्टेन केलं. ठीक आहे. तर हे कोणतं आर्टिकल होतं, इक्वेशन फॉर कोनिकल पेंडुलम. इथे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस बॉब हा बी या ठिकाणी असतो त्यावेळेस त्याचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनने असतं आणि टेन्शन अपवर्ड डायरेक्शनने असतं. टेन्शनचे 2 कॉम्पोनंट टी कॉस थिटा, टी साइन थिटा. टी साइन थिटा is along the radius and t cos theta is opposite to the weight of bob. ठीक, सिंपल आर्टिकल आहे. डेफिनेशन सुद्धा सिंपल आहे. कोनिकल पेंडुलम म्हणजे सिंपल पेंडुलमच, फक्त मोशन देताना आपण अशी पर्टिक्युलर देतोय की जेणेकरून दोरी कोन लाईक स्ट्रक्चर तयार करेल आणि बॉब सर्क्युलर मोशन तयार करेल. ठीक आहे. नाव नेक्स्ट आर्टिकल इज वेल ऑफ डेथ. म्हणजे काय, मौत का कुवा. आपण ज्यावेळेस यात्रा किंवा जत्रेमध्ये जात असतो तर तिथं मौत का कुवा असतो. तर त्या ठिकाणी आपण काय पाहतो की जो गाडी चालवणारा रायडर आहे तो खालून वरपर्यंत गाडी कंटिन्युअस मोशनमध्ये नेतो किंवा वरून खाली व्यवस्थित तो खाली येतो बेसला. जर त्याच्याकडून स्पीडचं काही चूक झाली तर तुझा ॲक्सिडेंटसुद्धा होऊन तो मध्ये पडू शकतो. ठीक आहे. तर वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुवा. तर ह्याच्यामध्ये सी जो दाखवला आहे हा सेंटर आहे, मौत का कुव्याचा सेंटरचा पॉईंट आहे. आणि बी म्हणजे कुठलाही एक पॉईंट आहे ज्याच्यावर वाहन
सर्क्युलरली फिरत असतं. ज्या फळ्या लावलेल्या असतात आतमध्ये तिथं कुठंतरी बी हा पॉईंट आहे. ठीक आहे. तर काय म्हणलं ह्याच्यामध्ये, व्हेन व्हेइकल इज ॲट एनी पॉईंट बी, कुठल्या तरी बी या ठिकाणी ते वाहन आहे, देर आर 3 फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेइकल ॲट पॉईंट बी. म्हणजे ज्यावेळेस तो रायडर, गाडी चालवणारा जो आहे मोदका कुव्यामधला, तो ज्यावेळेस मोशनमध्ये असतो गाडीवर मोदक्या कुव्यामध्ये, तर कुठला तरी मोशनमध्ये असताना बी हा पॉईंट कन्सिडर केला आहे, तर त्या ठिकाणी 3 फोर्सेस त्या व्हेइकलवर ॲक्ट होतात. पहिलं काय, एन विच इज नॉर्मल रिॲक्शन डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ डेथ. सेकंड एम जी म्हणजे काय, वेट ऑफ व्हेइकल ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. अँड थर्ड इज एफ विच इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन वॉल अँड टायर्स ऑफ व्हेइकल. म्हणजे त्या मोदक कुव्याची जी भिंत असते फळ्यांची ती आणि गाडीचं चाक यांच्यामध्ये जे काय फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो एफ रिप्रेझेंट करतो आहे. पुढं काय म्हणलं आहे, नॉर्मल रिॲक्शन एन प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स टू मेंटेन द सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल तर आपल्याला माहिती आहे सेंट्रिपेटल फोर्स इज नेसेसरी. तर इथं कोण सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करते, नॉर्मल रिॲक्शन. देअरफॉर वी कॅन राईट एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, where n is normal reaction, r is radius of circle, m is mass of vehicle and v is speed of vehicle. म्हणजे ज्या स्पीडने ती गाडी तिथून चालू आहे मोदका कुव्यामध्ये. नंतर काय म्हणले, फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस बॅलन्स द वेट ऑफ व्हेइकल. कारण एफ एसची जी डायरेक्शन आहे ते एम जीच्या अपोजिट आहे, तर एफ एस हा त्या व्हेइकलचं वेट बॅलन्स करत असतो. देअरफॉर एफ एस इज इक्वल टू एम जे. एफ एस म्हणजे काय, चाक, गाडीचं चाक आणि त्या मोदक्या कुव्याची भिंत ह्यांच्यामधलं जो काय फ्रिक्शन आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस आहे. तर पुढं काय म्हणलं, एफ एस इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ म्यू एस अँड नॉर्मल रिॲक्शन. म्यू एस म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आपण मागे एक आर्टिकल पाहिलं होतं, त्याच्यात आपण कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डिफाईन केलेलं आहे. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज रेशो ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन. तर पुढं काय म्हणलं त्यांनी, एफ एस इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू एन. एफ एसची व्हॅल्यू पुटअप केली, एफ एसची व्हॅल्यू काय आहे एम जी आणि एनची किंमत काय आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर ह्या इक्वेशनमध्ये आपण एफ एसची किंमत टाकली आणि एनची किंमत टाकली. म्यू एस आहे तसंच तिथं लिहिलं आहे, दोन्ही साईडला एम एम आहे, एम कॅन्सल झाला. देअरफॉर जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर आपल्याला व्हॅलॉसिटीसाठी इक्वेशन लिहायचं आहे, म्हणून व्ही आहे तसंच जागेवर लिहिला व्हॅलॉसिटी व्ही स्क्वेअर. तर व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी आर पलीकडे घेतला त्याच्यामुळं न्युमरेटरला गेला आणि म्यू एस पलीकडे घेतला, अंशस्थानचा होता तो छेदस्थानी गेला. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी आर डिवाइड बाय म्यू एस. स्क्वेअर रूट घेतला, व्ही इज इक्वल टू व्ही इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणलं तरी चालेल, इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट जी आर डिवाइड बाय म्यू एस. आणि फायनली आपण काय लिहितोय, व्ही इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट जी आर डिवाइड बाय म्यू एस. तिथं मिनिमम म्हणलं आहे, म्हणजे काय, दिस इज द मिनिमम व्हॅलॉसिटी ऑफ अ व्हेइकल टू मेंटेन द कंटिन्युअस सर्क्युलर मोशन इन द वेल ऑफ डेथ. म्हणजे मोदका कुव्यामध्ये ॲक्सिडेंट न होता त्या गाडी चालवणाऱ्याला जर सुरक्षित खालून वर किंवा वरून खाली जर यायचं असेल गाडी चालवत चालवत, तर कमीत कमी त्याला कंटिन्युअस एवढं स्पीड पाहिजे, एवढी व्हॅलॉसिटी पाहिजे, तरच तो कंटिन्युअस मोशन परफॉर्म करू शकतो. ह्याच्यापेक्षा कमी स्पीड जर झालं तर तो ॲक्सिडेंट होणार हे निश्चित आहे. ठीक आहे, एक वेळ जास्त असलं तर चालेल पण कमी असून चालणार नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी म्हणले व्ही मिनिमम. व्ही मिनिमम मीन्स
मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ ए व्हेकल टू मेंटेन द कंटिन्युअस सर्क्युलर मोशन इन वेल ऑफ डेथ. ठीक आहे. बाकीचे आर्टिकल आपण उद्या पाहूया. थँक्यू.